नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 25 डिसेंबर 2022च्या चालू घडामोडी। चला तर सुरुवात करूया आजच्या पहिल्या घडामोडीला। पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने CCEA 2023च्या हंगामासाठी कोपसच्या किमान आधारभूत किमतींना मंजुरी दिली आहे। पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने 2023च्या हंगामासाठी कोपराच्या किमान आधारभूत किमतींना मंजुरी दिली। कृषी खर्च आणि किमती आयोगाच्या शिफारशी आणि नारळ उत्पादक प्रमुख राज्यांच्या मतावर आधारित ही मान्यता आहे। बघूया पुढील घडामोड। हिवाळी अधिवेशनात राज्यसभेची कार्यक्षमता 102% नोंदली गेली। हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी 102%च्या कार्यक्षमता स्कोअरसह राज्यसभेचे कामकाज अचानक तहकूब करण्यात आले। राज्यसभेचे चेअरमन जगदीप धनखर यांचा दावा आहे की 13 बैठकांमध्ये 63 तास आणि 26 मिनिटांच्या संपूर्ण वाटप वेळेच्या विरुद्ध कार्यात्मक वेळ 64 तास 50 मिनिटे होती आणि उत्पादकता 102% होती। वळूया पुढील बातमीकडे। स्पेनने नवीन ट्रान्सजेंडर कायदा मंजूर केला। स्पॅनिश संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने 16 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना वैद्यकीय देखरेखीशिवाय त्यांचे कायदेशीररित्या रेकॉर्ड केलेले लिंग बदलण्याची परवानगी देणारा एक उपाय मंजूर केला। केंद्र डाव्या आघाडी सरकारने तयार केलेल्या कायद्यानुसार 14 ते 16 वयोगटातील अल्पवयीन मुलांनी त्यांचे पालक किंवा कायदेशीर पालक सोबत असणे आवश्यक आहे आणि 12 ते 13 वयोगटातील व्यक्तींना हलविण्यासाठी न्यायाधीशांच्या परवानगीची आवश्यकता असेल। बघूया पुढील घडामोड। NSEला सोशल स्टॉक एक्सचेंज स्थापना करण्यासाठी सेबीची मंजुरी मिळाली आहे। भारतातील अग्रगण्य स्टॉक एक्सचेंजपैकी एक भारतीय राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज NSE ला एक स्वतंत्र विभाग म्हणून सोशल स्टॉक एक्सचेंज SEC स्थापन करण्यासाठी भांडवली बाजार नियामक सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीकडून तत्वतः मान्यता मिळाली आहे। आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF ने फर्स्ट इयर 23 साठी भारताचा वाढीचा अंदाज जुलैमधील 7.4% वरून 6.8% कमी केला आहे। IMF ने FY 23 भारताचा GDP वाढीचा अंदाज कमी केला। दुसऱ्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन आणि अधिक सुस्त बाह्य मागणी। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने FY 23 साठी भारताचा वाढीचा अंदाज जुलैमध्ये 7.4% वरून 6.8% कमी केला आहे। FY 23 साठी भारताच्या वाढीच्या अंदाजात 3 घट झाली आहेत। या वर्षाच्या जानेवारीत 9% सुरुवात झाली आहे। बघूया पुढील बातमी। NHPC लिमिटेडला प्रकाशमय येथे भारतातील जलविद्युत आणि नवीनीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट जागतिक स्पर्धात्मक ऊर्जा कंपनीचा विजेता म्हणून सन्मानित करण्यात आले आहे। NHPC लिमिटेडला प्रकाशमय 15व्या ऊर्जा पुरस्कार 2022 मध्ये भारतातील जलविद्युत नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट जागतिक स्पर्धात्मक ऊर्जा कंपनीचा विजेता म्हणून सन्मानित करण्यात आले आहे। NHPCच्या वतीने श्री US साही कार्यकारी संचालक पुरस्कार प्राप्त झाला। हा कार्यक्रम 22 डिसेंबर 2022 रोजी नवी दिल्ली इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता। बघूया पुढील घडामोड। जिओ रिलायन्स इन्फ्राटेलचे 3720 कोटी रुपयांना अधिग्रहण करणार आहे। रिलायन्स प्रोजेक्ट्स आणि प्रॉपर्टी मॅनेजमेंट सर्व्हिसेस दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख रिलायन्स जिओची उपकंपनी रिलायन्स इन्फ्राटेलचे मोबाईल टॉवर आणि फायबर मालमत्ता विकत घेण्यासाठी SBI एस्क्रो खात्यात 3720 कोटी रुपये जमा केले आहेत। रिलायन्स इन्फ्राटेलने देशभरात सुमारे 1,78,000 मार्ग किलोमीटरची फायबर मालमत्ता आणि 43,540 मोबाईल टॉवर आहेत। नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने रिलायन्स इन्फ्राटेलच्या अधिग्रहणासाठी जिओला मंजुरी दिली आहे। बघूया पुढील घडामोड। भारतीय शास्त्रज्ञ प्राचार्य थलप्पील प्रदीप यांना विनफ्युचर विशेष पारितोषिक 2022 मिळाले आहे। प्रोफेसर थलप्पील प्रदीप भारतीय शास्त्रज्ञ इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास यांना 20 डिसेंबर 2022 रोजी हनोई येथे विनफ्युचर विशेष पारितोषिक मिळाले। भूगर्भातील आर्सेनिक आणि इतर जड धातू काढून टाकण्यासाठी कमी किमतीच्या गाळण प्रणालीच्या नाविन्यपूर्ण शोधासाठी प्राध्यापक थलप्पील प्रदीप यांना पुरस्कार देण्यात आला आहे।
धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अर्थातच व्हिडिओला लाईक केल्याबद्दल धन्यवाद.